नमस्कार मित्रांनो, भरती प्रक्रियेमध्ये आता सगळ्यात मोठा बदल होणार आहे. म्हणजेच काय, की 14 मे 2026 या दिवशी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली, याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग यांच्याद्वारे एक खूप मोठा निर्णय घेण्यात आला. यानुसार मित्रांनो, आता इथून पुढे जीही भरती होईल, त्यामध्ये जे विद्यार्थी रिझर्व्हेशन घेतील, म्हणजेच आरक्षण घेतील कोणत्याही प्रवर्गातून, म्हणजेच वयासाठी असू द्या, फी सवलतीसाठी असू द्या किंवा अदर कोणत्याही गोष्टीसाठी असू द्या, यामध्ये जे विद्यार्थी आरक्षण घेतील, त्या विद्यार्थ्यांना त्या आरक्षणामध्येच मेरिट लावलं जाईल. म्हणजेच त्या आरक्षणामध्येच तुम्हाला जे काही असेल ते कॉम्पिटिशन असेल, त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये एंट्री मिळणार नाहीये, असं थोडक्यात आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो. म्हणजेच काय इथून आधी काय व्हायचं, की जे विद्यार्थी आरक्षण घेऊन पुढे जायचे, त्याच्यानंतर मेरिट लागताना ओपन क्लासचे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांचं जे काय आहे ते व्हॅकन्सीमध्ये एंट्री घ्यायची. परंतु इथून पुढे आता असं होणार नाहीये. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरताय किंवा ज्या कॅटेगरीमधून तुम्ही रिझर्व्हेशन घेताय, त्याच कॅटेगरीमध्ये तुम्हाला भरतीचं जे काही कॉम्पिटिशन आहे, ते करावं लागणार आहे. तर मित्रांनो, हा जो निर्णय आहे, हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मित्रांनो नक्की सांगा आणि याच्याबद्दल जो काही जी-आर आहे, तो लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. कारण की अजूनपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवरती हा जी-आर आलेला नाहीये. लवकरच तो येऊ शकतो. तो पूर्णपणे जी-आर पाहायचा असेल, तर नक्कीच आपला फौजी महाराष्ट्राचा हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं हे पेज फॉलो करा.